लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की शारदाला आता सरोगसीचा निर्णय काही पटत नाही. ती म्हणते की काही झालं तरी त्या बाळाला नंदिनी तू जन्म देणार नाहीयेस. त्यामुळे सरोगसी केल्यानंतर ते बाळ तुमचं असूनही तुमचं नसणार आहे. तर जीवाही म्हणतो की मलाही हे पटत नाहीये, पण नंदिनीच्या आनंदासाठी मी तिला होकार दिला होता. तर नंदिनी बोलते की बाळ दगावल्यानंतर बाबाच नाही तर नवरासुद्धा हरवून जातो. त्याच मेवा ठरवतो की या सगळ्यांमागे कोण आहे याचा मी शोध लावणारच. कारण नंदिनीच मिसक्या अपघात होता की घातपात होता याचा मला शोध लावावाच लागेल. आणि प्रेक्षकांना तर माहितीच आहे की हे सगळं काही विजयने घडवून आणलं होतं. आणि पुढे जाऊन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीमुळे आता जीवाला सगळं सत्य कळणार आहे. आणि नंदिनीचा अपघाता विजयनेच घडवून आणला होता हे कळाल्यानंतर जीवा आता विजयला काही सोडत नाही. पण विजय फक्त मोहळा. खरा मास्टरमाइंड दुसराच आहे.